तू खोटं बोलून मला फसवशील. ओ, तुला कळलं का फायनली की मी खोटं बोलले म्हणून? पण काय ना हर्ष, हे खोटं कधी ना कधी खरं होऊ शकतं. मी धनाजीरावांना आज ना उद्या भेटणारच आहे आणि काहीही झालं तर मी त्यांना हे सगळं सांगणारच आहे. प्रियंका लिसन, तू हे जे काय करतेस ते बरोबर नाहीये. तुझे मिस्टर खूप मोठे वकील आहेत. त्यांनी असे बरेचसे सिव्हिल केसेस हाताळले असते. म्हटलं की त्यांच्याकडून माहिती गोळा करावी, मग तुला कॉन्टॅक्ट केला. मग झालं ना तुझं समाधान? मिळाली ना माहिती? हो, तुझ्या मिस्टरांनी सगळं अगदी सविस्तर सांगितलं मला. चला, मी नाही निदान माझे मिस्टर तरी कामास आले तुझ्या. आणि या निमित्ताने एवढ्या दिवसांनी आपण भेटलो. नाहीतर तुझ्या लग्नानंतर आपली भेटच नव्हती. तुझ्या मिस्टरांच्या ऍक्सिडेंट बद्दल कळलं होतं मला, पण तेव्हा मी कलकत्त्याला होतो आणि मग कळलं की तू आउट ऑफ कंट्री गेलीस, म्हणून भेटच होऊ शकली नाही. एक ओळ वाचली ना की आपोआप पुढची ओळ येते. हे असं कसं? अगं असं कसं म्हणजे काय? कविता वाचायचा छंद तुला पूर्वीपासूनच होता. लहानपणी तर प्रत्येक कविता अशी खाड खाड म्हणून दाखवायचीस. अगं पाठांतर स्पर्धेत कितीतरी बक्षिसं मिळाली होती तुला, आठवतंय ना? काकू, मला काही आठवत नाहीये. बरं, असू दे असू दे. तू धनाजीराव मानेंना ओळखतोस? अगं त्यांना कोण नाही ओळखत. एक मिनिट, आता त्यांचं काय वाकडं करायचंय तुला? त्यांचं काही वाकडं वगैरे काही करायचं नाहीये. त्यांच्यावर फक्त नजर ठेवायची. आणि ती नजर मी ठेवू असं म्हणणं आहे तुझं? ऑफकोर्स, कोण करणार? मी तर इथून बाहेर पडू शकत नाही, तुला माहिती. तुलाच करावं लागणार आहे. हो हो हो. अगं ये, धनाजीराव माने म्हणजे काय एखाद्या नाकेवरचा गुंड वाटला तुला की मी सहज पाळत ठेवू शकेन त्याच्यावर? हा, आणि एका जागी नसतात ते. आज इकडे या मीटिंगसाठी, उद्या तिकडे त्या मीटिंगसाठी. आणि पायी पायी नाही फिरत ते, लाल दिव्याच्या गाडीतनं फिरतात. कळलं? मी कशी काय पाळत ठेवणार आहे त्यांच्यावर? पण एक सांगते, स्वतःच्या सुखाचा मार्ग हा कधीही दुसऱ्याच्या दुःखातून काढू नये. कारण जर तसं केलं तर स्वतःच्या पदरी सुख नाही, फक्त दुःखच पडतं. तुम जरा संभल के रहे ना, क्योंकि तुम्हारे थाली में ही छेद है. म्हणजे तुमचा एक माणूस त्यांना फितूर आहे. काय? ते शोधायचं काम तुमचं. पण स्टे ऑर्डरचं बोला ना, वो काम मेरा है. 2-4 दिन में स्टे ऑर्डर उठ जाएगा. लेकिन तुम्ही तुमच्या गद्दाराला शोधा, नाहीतर आणखीन गोत्यात याल. खुदा हाफिज. 3 मित्रांच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की ते तिघेही एकमेकांच्या मृत्यूचं कारण होऊ शकतात. स्टोरी सॉलिड आहे, जिची सुरुवात महाबळेश्वरला झाली आणि जिचा शेवट नागपूरला होणार. आणि तो मीच करणार. हॅलो आई, आई नेहा बोलते. आई प्लीज तू लवकर येशील घरी. नाही बाबा, बाबांना काहीतरी झालं, बाबा बोलत नाही. आई प्लीज तू लवकर ये. बाबा मी डॉक्टरांना बोलवलंय, ताबडतोब निघतील ना. आणि सावरी ताईला सांग तू लवकर ये. आई प्लीज. बाबा प्लीज उठा ना. बाबा प्लीज उठा ना. बाबा उठत नाही. बाबा बाबा उठ ना बाबा.